श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. येत्या 29 जुलै 2026 वार बुधवार या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. पौर्णिमा ही 28 तारखेला सायंकाळी 6:18 नंतर सुरुवात होणार आहे. म्हणजे मंगळवारी सुरू होईल तर बुधवारी रात्री 8:04 पौर्णिमा असणार आहे. तर उदय तिथीनुसार 29 तारखेला बुधवारी आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे. आणि त्याचबरोबर देवीचा कुलाचार केला जातो पौर्णिमेला. तोही कधी करायचा तर तोही बुधवारच्याच दिवशी करायचा आहे. आणि जो आपण सत्यनारायण पूजा करत असतो पौर्णिमेला तर ती कोणत्या दिवशी करायची आहे, मंगळवारी की बुधवारी? तर आता दोन्हीही वेळेस सायंकाळच्या वेळेला पौर्णिमा असणार आहे. तर उदय तिथीनुसार शक्यतो आपण ही बुधवारीच करतो, परंतु ज्यांना आता शक्य नाही होणार, कारण पौर्णिमेच्या दिवशी भरपूर सेवा ह्या केल्या जातात आणि त्या दिवशी सेवा काय काय करायच्या आहेत ते मी सांगणारच आहे. परंतु ज्यांना शक्य होणार नाही गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा, तर त्यांनी मंगळवारी संध्याकाळी 6च्या नंतर तुम्ही पौर्णिमे लागू होते तर तेव्हाही तुम्ही ही सत्यनारायण पूजा करू शकता. आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरुपद घ्यायचं आहे. स्वामी महाराजांना आपण गुरु मानलेलं आहे, किंवा तुम्ही इतर कोणत्याही गुरूंना पद दिलेलं असेल आणि तुम्ही त्यांचे एक प्रकारचे शिष्य आहात, सेवक आहात, तर त्यांचा हा आजचा दिवस आहे. तर आजच्या दिवशी आपल्याला महाराजांना आपल्याकडून काय देता येईल ते फक्त एकच, ते म्हणजे एक प्रकारचे ध्यान किंवा सेवा. जी काही आपल्याला सेवा आजच्या दिवशी करता येईल ती सेवा ती महाराजांपर्यंत मनोभावे करून समर्पित करायची आहे. आणि महाराजांना सांगायचं आहे, सेवेत काही चुकलं असेल तर नक्कीच क्षमा असावी, कारण महाराजांना मनापासून केलेली सेवा ही नक्कीच स्वीकार करत असता. महाराजांना आपल्याकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते. जी काय आपण सेवा करतो ती सेवा ही मनापासून करायला हवी. तर सकाळी उठून छान असं आजच्या दिवशी तुम्ही ही सेवा ब्रह्ममुहूर्तावरही करू शकता, किंवा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल त्या वेळातही तुम्ही ही सेवा करू शकता. आता मठामध्येही ही सेवा होते. जर तुमच्या घरामध्ये जर मूर्ती असेल महाराजांची तर ती मोठ्या एका ताटामध्ये किंवा घंगाळामध्ये ठेवून त्याच्यावरती आपल्याला एक मूर्ती ठेवायची आहे. जी कोणती गुरूंची मूर्ती असेल, तर इथे समजा जर स्वामींची मूर्ती ठेवली तर आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक कशाने करायचा, तर तुम्ही साधा पाण्यानेही करू शकता किंवा गंगाजलनेही करू शकता, किंवा तुम्हाला पंचामृताने करायचं असेल तर त्यामध्ये दूध, दही, साखर, तूप आणि एक तुळशीचं पान यानेही तुम्ही अभिषेक हा करू शकता. परंतु हा अभिषेक करताना आपण एवढी काळजी घ्यायची की पंचामृत एवढं पुरेल त्याप्रमाणे आपल्याला, कारण सेवा ही भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. किंवा तुम्ही सेपरेटही करू शकता. पहिलं दुधाने, त्यानंतर मधाने किंवा नंतर साखरेने अशीही सेवा केली तरीही महाराज हे स्वीकार करत असतात. आता आपल्याला ही सेवा भरपूर वेळ चालेल, साधारण 1 ते 1.5 तास चालेल. त्याच्यामध्ये काय काय घ्यायचं आहे तेही आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुमच्याकडे जर मूर्ती जर छोटी असेल तर बिनधास्त त्याच्यावरती एक गळती ठेवा. जे की आपण महादेवाचा अभिषेक करत असतो तेव्हा आपण ती गळती लावतो. छोटं भांडं असतं, त्याच्यात पाणी टाकलं की ते एक एक थेंब त्या मूर्तीवर पडत असतं. अशी गळती असते, तर तीही तुम्ही मूर्तीवरती ठेवू शकता. आता जर तुमची मूर्ती जर मोठी असेल तर तुम्हाला याला पर्याय काहीच नाही, मग तुम्ही चमच्यांनी अभिषेक हा करू शकता. तर अभिषेक करतेवेळी आपल्याला काय काय म्हणायचं आहे, तर सर्वात पहिले आपल्याला गुरुस्तवन म्हणायचं आहे. तर गुरुस्तवन म्हणताना आपल्याला अभिषेक करायचं नाही, फक्त महाराजांसमोर आपल्याला हात जोडून बसायचं आहे. तर आता एवढं सगळं सेवा घेणार आहोत तर आपल्याला हातही चालवायचा आणि तोंडही चालवायचं. तर अशा वेळेस तुम्ही साधं यूट्यूबलाही जर लावून दिलं आणि अभिषेक करत राहिला तरीही चालेल. तर एक वेळेस आपल्याला गुरुस्तवन घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शिष्य घ्यायचं. तर त्यावेळेस तुम्ही अभिषेक हा करू शकता. आणि त्यानंतर मग 16 वेळेस आपल्याला
पुरुष सूक्त घ्यायचं आहे. तर संस्कृतमध्ये जर तुम्ही पुरुष सूक्त घेत असाल तर 16 वेळेस आपल्याला ते पुरुष सूक्त म्हणायचं आणि फलश्रुती 16व्या वेळेस लास्टला एकदाच म्हणायचं आहे. जर मराठीत तुम्ही पठण करत असाल तर पूर्णपणे जे काही मराठीत दिलेलं आहे ते पूर्ण आपल्याला पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक वेळेस श्री सुक्ताचं पठण करायचं आहे. 16 वेळेस पुरुष सुक्त आणि एक वेळेस श्री सुक्ताचं पठण करायचं आहे. तर श्री सुक्त आणि पुरुष सुक्त जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस आपल्याला अभिषेक करायचा, परंतु फलश्रुती जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस आपल्याला अभिषेक करायचा नाहीये, फक्त हात जोडून आपल्याला बसायचं आहे. त्यानंतर आपल्याला पवनाम स्तोत्राचं पठण करायचं आणि रामरक्षाचं आपल्याला पठण करायचं आहे. तर रामरक्षाचं पठण करताना 1 ते 9 ओव्यापर्यंतच आपल्याला पठण करायचं आहे. त्याच्यानंतर जे आहे ती फलश्रुती आहे. तर एवढं सगळं आपल्याला पठण करायचं आणि अभिषेकही करायचा आहे. फक्त फलश्रुतीच्या वेळेस आपल्याला अभिषेक करायचे नाही. ही एवढी आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण सेवेला किंवा पूजेला बसणार असणार तेव्हा सर्वात पहिले संकल्प करायचा. तर संकल्प कसं करायचा, तर उजव्या हातात पळीभर पाणी घेऊन हळद कुंकू अक्षता एक फूल घेऊन आपण आपल्या कुळाचं गोत्राचं स्वतःचं नाव घेऊन ही सेवा व्यवस्थित पार पडावी निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून ही संकल्प करायचा आहे आणि ते पाणी सोडून द्यायचं. आणि कोणतीही सेवा करायला आसन असावं. त्याचबरोबर सेवा करताना कुठेतरी ही सेवा करताना साक्ष असावी. तर साक्ष म्हणून कोण, तर इथे आपल्याला अग्निदेवता ही साक्ष असते. तर त्यावेळेस आपण तुपाचा एक दिवा हा प्रज्वलित करायचा आणि तो चालू असायला हवा. शक्यतो तुपाचाच दिवा हा प्रज्वलित करावा आणि जोपर्यंत सेवा ही चालू आहे तोपर्यंत तो दिवा तेवत असावा. अशा प्रकारे आपल्याला ही षोडोपचार पूजा करायची आहे. तर आता पौर्णिमा आहे, तर पौर्णिमेला बरेच जणांचा उपवास असतो किंवा कुणाच्या मनात इच्छा जर झाली की गुरुपौर्णिमेला आपल्याला उपवास करायचा आहे. तर पौर्णिमेचा उपवास बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने पकडतात. कोणी एकादशीप्रमाणे पकडतं, म्हणजे आज पूर्ण दिवस फराळाचं खाता किंवा फळं खाता आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडवला जातो, जसं एकादशीचा सोडवता. तर काही जण काय करतात की दिवसभर उपवास ठेवता आणि संध्याकाळी भाजी पोळीचं जेवण केलं जातं. कारण जर सत्यनारायण पूजा जर करत असाल तुम्ही तर मग तसं जर बघितलं तर सत्यनारायण पूजेचा हा प्रसाद आपल्याला ग्रहण करावाच लागतो. तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस तुम्ही जेवण हे करू शकता. आता प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी आहे, त्यानुसार आपण ही सेवा करायची आहे. आता नैवेद्यासाठी काय, तर तुम्हाला जर उपवास असेल पौर्णिमेचा तर तुम्ही फळांचाही नैवेद्य ठेवू शकता किंवा महाराजांना आजच्या दिवशी लाडू ठेवले जातात डाळीचे किंवा भजे, शिरा किंवा पुरणपोळी. आणि जर तुम्हाला यातलं काहीही दाखवता नाही आलं, थोडंसं साखर जरी ठेवली तरी महाराज हे स्वीकार करत आहे. महाराज आपल्याकडून कशाचीही अपेक्षा करत नाही, फक्त आपलं समर्पण भाव हा महाराजांना गरजेचा असतो. कारण आपण विश्वास जर ठेवला तर महाराज सगळं काही. आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ आणि सर्व स्वामी भक्तांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.